म्हणले तू राम म्हण म्हणजे मी तुझ्या दंडाला सोडल. तो म्हणे मी म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. ते महाराज म्हणले तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत मी तुझ्या दंडाला सोडणार नाही. तो म्हणे तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरा हो, मी राम म्हणणार नाही. कळलं तुम्हाला? राम म्हणणार नाही याच्यात तो राम म्हणून गेला. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात अब्बू आझमीनं सांगितलं, अध्यक्ष महोदय वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है. सांगण्यासाठी तर बोंबलून गेलास की नाही. कळत का तुम्हाला? अहो हे सांगण्यासाठी तर म्हणला ना, मग असंच म्हणलं तर काय होणार आहे? तसं हे म्हणे मी राम म्हणणार नाही, राम म्हणणार नाही याच्यात ते राम म्हणून गेले. महाराज म्हणले माझं काम झालं, बस हे रामनाम तुझ्याकडे जपून ठेव, ऐका. आणि काही दिवसानंतर त्याचा अंतकाळ जवळ आला आणि यमाचे यमदूत त्याला घेऊन गेले आणि कटघऱ्यामध्ये उभं केलं. वकील साहेब आहेत ना, बरोबर आहे? जसं खाली कोर्ट आहे तसं वर बी कोर्ट आहे. जसं खाली जज आहे तसं वरही जज आहे. जसं खाली वकील आहे तसं वरही वकील आहे. वरचा जज आहे यमराज, वकील आहे चित्रगुप्त आणि आरोपी आहेत आपण. मग आपल्याला कटघऱ्यात उभं केल्या जाईल, कटघऱ्यात उभं केल्या जाईल आणि यमराज विचारेल चित्रगुप्ताला, चला याची खातेवही काढा, आणि खाली काय काय केलं. 90 घेत होता का? हो यस करा. तमाशाला जात होता का? स्वतःच ठेवत होता, फुल्ली मारा. सप्त्याला वर्गणी देत होता का? नाही, याच्यातलीच दाबत होता, दोन्ही फुल्ल्या मारा. आपल्या सगळ्या कार्याचा ते हिशोब होणार आहे म्हणतात ना. मेरे मालिक की किताब मेरे मालिक की किताब सबको एक तरह जो ले जो करता सोता. मेरे मालिक की किताब सगळ्याची खाते वही तिथे खाली काय काय केलं ऐका. मग सांगितलं यानं खाली काय काय केलं तपासा. चित्रगुप्तानं सांगितलं महाराज यानं काहीच पुण्य केलेलं नाही. एकदा नकळत त्याच्या मुखातून रामनाम आलेलं आहे, एवढं एका रामनामाचं पुण्य याच्याकडे, बाकी सगळं याच्या जीवनात पाप आहे. माझ्याकडे लक्ष द्या, एका रामनामाचं पुण्य आहे, बाकी सगळं याच्या जीवनामध्ये पाप आहे. मग यमराजानं विचारलं, एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे, बाकी सगळं तुझ्या जीवनात पाप आहे, तुला पुण्याचं फळ अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ? ते म्हणे ते एकाच कशाचं तरी ते आहे ना, ते एकाच कशाचं तरी ते आहे ना, पहिलं ते द्या, बाकीचं आपलं आपण पाहत बसू. आता यमराजाला कळना, एका राम नामाचं फळ मी याला देऊ काय? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. काय करणार आहे एका राम नामाची किंमत? तुम्ही चला बोला, एका राम नामाची किंमत काय करणार आहे महाराज? ऐका. यमराजाला कळलं नाही याला काय फळ द्यावं. म्हणले आता काय करावं बाबा? चला म्हणे, देवाचा राजा कोण आहे? देवाचा राजा इंद्र आणि इथला राजा देवेंद्र, बरोबर आहे ना? देवेंद्रच, त्याला देवेंद्रच म्हणतात. ह्यात फडणवीसाकडे नेऊ नका तुम्ही, हा लक्षात ठेवा. देवेंद्र, बरोबर. चला म्हणे याला इंद्राकडे घेऊन. त्याला घेतलं आणि इंद्राकडे गेले. म्हणे याने एकदा रामनाम घेतलेलं आहे, तुम्ही आमचे राजे आहात, याला फळ काय द्यावं? इंद्र म्हणे मी फक्त खुर्चीचा मालक आहे, निर्णय सगळे पवार साहेब घेत होते. मी फक्त खुर्चीवर बसलो होतो, फाईल आली की सही करून पाठवून द्यायचो, काही विचारत बसायचो ना म्हणे. बस मी काय याला फळ देऊ शकत नाही म्हणले. पुण्याची पाऊटी सरे मग इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका, शिने पुण्य मरते लोक मिशंती. मी याला फळ देऊ शकत नाही म्हणले. आता चला ब्रह्मदेवाकडे, ज्यानं जग निर्माण केलं त्याच्याकडे घेऊन जाऊ. त्याला घेतलं ब्रह्मदेवाकडे गेले. म्हणे याने एकदा रामनाम घेतलेले, फळ काय द्यावं? ब्रह्मदेवानं सांगितलं मी जग उत्पन्न करणार आहे, फळ देण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. मग आता काय करावं? चला म्हणे भगवान शंकराकडे, जे रात्रंदिवस राम नामाचं चिंतन करतं त्यांना जाऊन विचारू. भजन करी महादेव राम पूजे सदा. महाराज म्हणले भगवान शंकराकडे घेऊन जाऊ. भगवान शंकराकडे घेऊन गेले. ऐका, कोण कोण? हे एकदा रामनाम घेतलेलं यमराज, इंद्र, ब्रह्मदेव कुणाकडे गेले? भगवान शंकराकडे. म्हणले तुम्ही रात्रंदिवस राम नामाचं चिंतन करता, सांगा यानं एकदा रामनाम घेतलेल्याला फळ काय द्यावं? भगवान शंकर म्हणले मी राम नामाचं चिंतन करतो, फळाच्या अपेक्षेने नाही, माझ्या आनंदासाठी. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. मी माझ्या आनंदासाठी भजन करतो, फळ काय द्यावं मला सांगता येणार नाही. यमराजाला कळलं नाही, ब्रह्मदेवाला कळलं नाही, इंद्राला कळलं नाही, भगवान शंकराला काय द्यावं फळ कळलं नाही एका रामनामाचं. म्हणले आता काय करावं बाबा? आता या चौघायला मेळ लागला नाही. मग याला जरा पावर आली. हे एकदा नाव घेतलेलं होतं का नाही? अर म्हणे चौघायला मेळ लाग ना, तिघायला मेळ बस ना सध्याच्या, बरोबर आहे ना? मग पावर येते ना माणसात, बरोबर आहे ना? चला मग आता काहीतरी कर. चौघांना मेळ बसना म्हणले, याच्यात काहीतरी पावर आहे.
ते म्हणले मग आता काय करावं, एक काम करा म्हणले, आता याला एका रामनामाचं फळ द्यायचं ना, आपल्याच्यानं तर मेळ बसना, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ, वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. पण ऐका आता माझ्याकडे लक्ष द्या, हे एकदा नाम घेतलेलं बिथरलं म्हणे हो, सकाळपासून पाहतो म्हणे इकडून तिकडं तिकडून इकडं शांतावा, नुसतं फिरवायला लागले म्हणे तुम्ही, मला काय द्यायचं ते देऊन टाका आणि मोकळं करा मला. ते म्हणले बाबा हे फळ देणं आमच्या हातात नाही, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागल. ते एकदा राम नाम घेतलेलं म्हणे त्याला माझ्याकडे घेऊन या, मी अंतरवालीतून उठणार नाही, त्याला आपल्याकडे घेऊन या, कोण असंता, बरोबर आहे का नाही, त्याला आपल्याकडे घेऊन या म्हणे, आपण उठणार नाही इथून. ते म्हणले अरे तो जगाचा मालक आहे, मग आसन उपोषण चालू, बरोबर आहे, आसन म्हणे, मग काय करायचं. अरे म्हणले एक ठिकाण राहिले, आता तिथे गेल्यावर तू काम होणार आहे, मी चालणार नाही म्हणे, सकाळपासून पाहतो एका याचं फळ द्यायचं तुम्हाला, पुन्हा असंच म्हणलं, एका याचं फळ द्यायचं तुम्हाला, याच्याकडे न्या त्याच्याकडे न्या त्याच्याकडे द्या, 7 तारीख द्या 24 तारीख द्या, की किती फिरवता रे तुम्ही, काय द्यायचं तर पटकन देऊन टाका, ह्या महाराष्ट्रातले भांडणं मिटवा बाबा हो, कशाला लोकांमध्ये भांडणं लावण्याची कामं करता, काय द्यायचं ते देऊन टाका म्हणे पटकन, इथं मला मोकळं करा. काय 17 जणाला विचारायचं किती भरू किती भरू किती भरू, बरोबर आहे ना, काय द्यायचं ते देऊन टाका म्हणे. ते म्हणले बाबा आता एक ठिकाण राहिले, दुसरं म्हणे हाणायचं काय याला, नको म्हणे, याच्या माग समाज काही बोलता येत नाही, आता काही म्हणलं तरी ऐकूनच घ्यायला लागतं, बाबा तसं करू नको म्हणे, लगेच फोन सुरू होतात आणि हे अवघड काम आहे बघा. म्हणले मग आता दुसरं म्हणे अरे मोठ्याचं नाव घेतलेलं आहे ना, एकदा राम नाम घेतलेलं आहे, मोठ्याचं नाव आहे, माराव तर मोठ्या काय म्हणाल, माझं नाव सांगून तुम्ही हे हाल केले, असं होईल ना त्याचं, लक्षात ठेवा. म्हणले आता काय करावं बाबा, एक काम करा म्हणे, याला म्हणले तुला चालायचा कंटाळा आला का, म्हणे हो, मग पालखीत बसतो का, पालखीत बसतो, उपमुख्यमंत्री करता का, 35 आणतो, पालखीत बसतो का, म्हणे पालखीत बसतो म्हणे. मग पालखी आणली आणि पालखीत बसला हा एकदा राम नाम घेतलेला पठ्ठ्या, ऐका, एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या पालखीत बसला आणि पालखीला खांदेकरी कोण, भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र आणि यमराज, चौघानं पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी निघाली कुठं, वैकुंठाशी जावे तुका वैकुंठाला पालखी निघाली. भगवान सिंहासनावर बसलेले होते, समोरून पालखी आलेली पाहिली, खांदेकरी एवढे जबरदस्त होते, भगवान शंकर, इंद्रदेव, ब्रह्मदेव, यमराज, खांदेकरी एवढे जबरदस्त म्हणल्यावर भगवान शंकराला वाटलं पालखीत बसलेला कोणीतरी तपस्वी साधू आहे. ज्या अर्थी एवढ्या मोठ्या माणसानं पालखी खांद्यावर घेतली, त्या अर्थी पालखीत बसणारा कोणीतरी तपस्वी साधू आहे. आणि एवढे मोठे मोठे माणसं आपल्याकडे चालत यायला लागले म्हणल्यावर आपण सिंहासनावर बसणं बरोबर आहे का, भगवंत उठले ना आडवे पालखीला निघाले. यात चौघायन पाहिलं म्हणे अरे याला लहान समजत होतो आपण, याच्यासाठी तर देव उठून यायला लागला, याच्यासाठी तर देव उठून यायला लागला. आणि देवाला वाटलं अरे हे सामान्य नाही, ऐका लक्ष देऊन, देवाला वाटलं अरे हे चौघ माझ्याकडे यायला लागले म्हणजे कोणीतरी मोठा पालखीत बसलेला आहे. आणि भगवंत आडवे पालखीला निघाले आणि आडवे पालखीला गेले आणि त्याच्या हाताला धरलं, काहीच विचारलं नाही, त्याच्या हाताला धरलं, उतरवलं आणि आपल्या सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या शेजारी बसले. आणि मग या चौघायला म्हणले कशासाठी आले होते, म्हणे आता विचारायचं राहिलंय काय, आलो होतो यानं एकदा रामनाम घेतलं, याचं फळ काय द्यावं हे विचारायला, अजून याला फळ देऊ तरी काय, हे आमच्या बोकांडी बसून आलं आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसलं, अजून याला फळ तरी काय मिळायला पाहिजे सांगा. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा, पुसा 18 जना. महाराज म्हणजे त्या भगवान म्हणून नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, बरोबर आहे का नाही. त्या भगवंताच्या नामाची ही ताकद आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ संपलेला आहे, संपत आलेला आहे आणि सिच्युएशननुसार मी जेवढं सांभाळता येईल तेवढं सांभाळलं बरं का. अतिशय हे बघा, पत्ते चांगले लागल्यावर डाव कोणी बी चांगला करेल, एक बी जो करणं सवीन रमी करून दाखवावी, त्याला म्हणतात अरे काय डाव केला आहे ना, बरोबर आहे ना. म्हणजे उदाहरण तिकडचं आहे कळण्यासाठी तिकडचं दिलं, बरोबर आहे का नाही. परिस्थिती अशी असून सुद्धा कीर्तनाचा प्राण आहे सिस्टम, बरोबर आहे का नाही.
आता तुम्ही मला टी व्हीवर पाहिलं, यूट्यूबवर पाहिलं, आजच्या कीर्तनावरून लेवल ठरवू नका. नाही तर काही काही नाव ऐकून आले असतील आणि म्हणतील काय कीर्तन. कीर्तन चांगलं व्हावं ही सगळ्यांची अपेक्षा असते, पण चांगलं होण्यासाठी काय काय गरजेचं असतं याचा बी विचार केला पाहिजे. बरोबर आहे का नाही. म्हणून मला परिस्थितीनुसार जेवढं गोड करता येईल, मी परिस्थितीवर खापर फोडत नाही मला. बरोबर आहे. जेवढं गोड करता येईल तेवढं मी, आणि कंटाळासुद्धा नाही, नर्वससुद्धा नाही, टेन्शनसुद्धा नाही, कोणाला काही बोललो बी नाही, एक शब्द बी नाही माझी. बरोबर आहे. लय चालत राहा. म्हणून पुन्हा फक्त या परिवाराने हा एवढा अट्टहासाने कार्यक्रम आयोजित केला. एका दिवसासाठी भरत महाराज, हे भरत महाराज, गोपाळे महाराज, हे महाराज मला एवढा अट्टहासाने बोलवलं. बरं, इथं कीर्तन व्हावं मला स्वतः भेटायसाठी ते रामवाडीत आले. दोघंही बंद रामवाडीला आले, तिथं कीर्तन ऐकलं. नाही तर आपल्याकडे कीर्तन आहे बाबा, आपण कशाला जायचं, आपण तर तारीख दिलेली आहे, असा भाव नाही. त्यांचं प्रेम आहे. आणि सांगू तुम्हाला त्यांचं प्रेम किती आहे भरत महाराजावर, तुम्हावर. त्यानं अजिबात नाही शूटिंग घेतली नाही. नाही 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 तुम्ही पहा, मी जळायलो नाही हो तुमच्यावर. अहो मी जळत नाही हो बाबा हो, पण त्यांचं तोंड इकडंच आहे आणि सारखी यांची शूटिंग. मी सांगितलं ज्याची त्याची आवड आहे. बरोबर आहे. याचा अर्थ असा आहे तुमच्यावर एवढं प्रेम आहे त्यांचं. 1-2 तासासाठी का होईना हे महाराज आमच्याकडे आले पाहिजे. किती मोठा अट्टहास आहे महाराज हा. आणि साऊंडही गोड आहे. पण झालं थोडंफार परिस्थितीनुसार, काय झालं असेल ते झालं असेल. मला त्यांनाही दोष द्यायचा नाही, त्यांनाही दोष द्यायचा नाही, कुणालाच दोष द्यायचा नाही. तुम्हाला बी दोष द्यायचा नाही. तुम्हाला जेवण तयार आहे. तुम्हाला जो आनंद घ्यायचा तो आहे. बरोबर आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला तो आनंद ज्याला जे जे जया पाहिजे ते मिळेल. पण एकच आहे, आज वडिलांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. काय नाव आहे बघा, त्यांचं नाव केशवराव आहे आणि पत्नीचं नाव केशराबाई आहे. बरोबर आहे ना. म्हणजे केशवाला भेटायचा असेल तर केशराबाई. केशर अतिशय महत्त्वाचं, दुग्ध शर्करा योग म्हणतात आणि त्याच्यात केशर असावं. एका राशीचे दोघं आहेत आणि दोनही मुलं अतिशय सज्जन आहेत. एक नवनाथ दादा आहेत आणि एक शेषराव दादा आहेत. ते अजिबात व्हायबल झाले नाही हां. त्यांच्यावर त्यांनी पाहिलं पण नाही रागाने, सिस्टीमवाल्याकडं नाही, कुणाकडंच नाही. एकदम स्थिर आहेत, एकदम स्थिर. हे जे गुण आलेले आहेत ना, हे वडिलाकडून आलेले असतात. हे वडिलाकडून मिळालेली संपत्ती असते बरं का. संस्कार ही संपत्ती कोणत्या मॉलमध्ये मिळत नाही. संस्कार ही संपत्ती आपल्या आई वडिलाकडून आपल्याला मिळत असते. म्हणून माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. पैसा असेल तर व्हील बनतं, पण संस्कार असेल तर गुडविल बनतं. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. जेवढा जास्त शिकलेला आहे तेवढा मोठा घोटाळा करतो. बरोबर आहे ना. शेतकरी काय घोटाळा करणार, करून करून कापसात पाणी टाकणे. 2-4 हांड्याच्या पुढे घोटाळाच येत नाही महाराज. हे लोक कोट्यावधीचे घोटाळे करतात, याची टॅली सुद्धा करू शकत नाही आपण. हे मोठे मोठेच माणसं आहेत आणि जास्त शिकलेलेच आहे. जास्त शिकणाऱ्याला जर संस्काराची जोड नसेल तर तो अधोगतीला जाऊ शकतो. तुम्ही बघा, जास्त शिकलेले माणसं जास्त ब्रँडेड दारू पितात. तुम्ही ऑब्झर्व करा. जास्त शिकलेले माणसं जास्ती व्यसनी आपल्याला सापडतील. लक्षात, फक्त ते रस्त्यात पडत नाहीत. मर्सडीजमध्ये येऊन पिली की त्याला सुशिक्षित समजतात, पायी जाऊन पिली की बेवडं समजतात. नाही कळलं तुम्हाला. धन्यवाद. अरे दोन्ही बेवडेच आहे रे. मर्सडीजमध्ये आला म्हणजे काय अमृत थोडंच होणार आहे. पण ही प्रथा झालेली आहे. जे आई वडिलाला सांभाळतात त्यांना अनपढ म्हणतात, जे कुत्र्याला सांभाळतात त्यांना सुशिक्षित म्हणतात. बरोबर आहे ना. जे कुत्र्याला सांभाळतात त्यांना सुशिक्षित म्हणतात. ज्यानं गायी घरात बांधल्या त्यांना अनपढ समजतात, ज्याने कुत्रे घरात बांधले त्यांना सुशिक्षित समजतात. ही देशाच्या व्याख्या बदललेल्या आहेत. हा देशाच्या व्याख्या आहेत महाराज. लक्षात ठेवा. आई वडिलाचा सांभाळ केला पाहिजे आपण. आज या दोघा बंधूंना वडिला काहीच कमी ठेवलं नाही बरं का. आम्हाला करायचंय वडिलाच्या आठवणीत कार्यक्रम तर अंतकरणातून करायचा. एवढे भजने, एवढे गायक, एवढे वादक एका कीर्तनासाठी आणायचं असेल तर त्यासाठी प्रेम लागत असतं महाराज. नाही तर कोणी म्हणला 2 गायक असले बस झाले आणि 1 वादक भरत सारखा, नाही तर या भरत महाराजासारखा कोणता एक असला तर बस झाला. अरे पण का वैभवात नसावं. आमच्या वडिलांना आमच्यासाठी एवढं करून ठेवलं, त्यांच्या उपकारातून उत्तराय होण्यासाठी आम्ही छोटासा प्रयत्न केला पाहिजे. मी सांगेल, लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आईवडील असतं. ज्याच्या जीवनातले आईवडील गेले
त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. ऐका, आज एक वकील आहे मुलगा, काय कमी आहे? बापानं सर्वस्व करून ठेवलेलं आहे, पण पाहण्यासाठी बाप नसेल तर याच्यासारखं दुःख नाही आहे. आपण मोठं झालो याचा आनंद जीवनातल्या दोन माणसाला असतो, एक आपले आईवडील आणि दुसरे आपले गुरु. एक आपले आईवडील आणि दुसरे आपले गुरु. मोठं झालेलं हे दोनच माणसं आपल्याला पाहू शकतात. गुरु बी परमार्थातले, राजकारणातले नाही. राजकारणातल्या गुरुला वाटतं कोणीच मोठं नाही झालं पाहिजे, याने आयुष्यभर आमचे बॅनरच चिटकवले पाहिजेत. फक्त परमार्थातल्या गुरुला वाटतं आपुल्या पदी वैसविले. लक्षात ठेवा बरं का, परमार्थातले गुरु मोठं झालेलं पाहू शकतात आणि एक आपले आई वडील आपल्याला मोठं झालेलं पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाय. आपलं पोरग जसं जसं मोठं होईल ना त्याचा सगळ्यात जास्त आनंद आपल्या बापाला असतो. मी सांगेल तुम्हाला, माझे वडील आजही मी कीर्तन करायला तर विना घेऊन उभं राहतात. विना घेतात ते, नाही तर चोपदार बी होतात. मी म्हणतो आहो तुम्ही चोपदार का होतात? ते मला म्हणतात, महाराज जे विजयानं भगवंताच्या दारात पारशे पोचवले. परमार्थ जगणारी माणसं आहेत. मी एवढा इथं आलो असेल तर हे माझ्या वडिलाचे उपकार आहे. मी आज सकाळचं उदाहरण सांगतो. मी रात्री 2 वाजता भरत महाराजांच्या घरी आलो. भरत महाराजांच्या घरी आल्यानंतर त्यांचे वडील भाऊ, आज भरत महाराज कोट जरी घातला असेल, चांगले कपडे जरी घातले असेल, मी सकाळी पाहिलेलं सांगतो, भाऊंच्या बन्यानाला छिद्र पडलेली होती. कुठे आहे महाराज माझं? बरं, पैशाची कमी आहे का? पैशाची कमी नाही, पण तरीसुद्धा ही जुनी माणसं आपल्या लेकरं, आणि सकाळचं उदाहरण आहे हो, त्यांच्या बन्यानीला छिद्र होते आणि ते मला सांगत होते, महाराज तुम्ही भरतला चांगली गाडी घ्यायला लावा, जाऊ द्या 2-4 लाख जातील, त्याचा जीव महत्त्वाचा आहे. बाप ही काळजी करत असतो. माझ्या बापाची काळजी ही असते, लक्षात ठेवा. अरे प्रत्येक क्षणाला आपण जिंकत यावं याकरता प्रत्येक क्षणाला हरत आलेले आपले मायबाप असतात. आपले मायबाप प्रत्येक क्षणाला आपल्यासाठी हार मानतात, प्रत्येक क्षणाला. म्हणून मी सांगेल, त्या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई वडील आहे. काय बापाची किंमत विचारा. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, आज माझा म्हातारा बाप जरी असता तर महाराष्ट्रात हे चित्र बदललेलं दिसलं नसतं. विचारा आईची किंमत. देशाच्या पंतप्रधानाला निवडून आल्याबरोबर पहिलं दर्शन घ्यायला आईचं जायचं, पण आज देशाचे जरी पंतप्रधान असले ना तर गेलेल्या आईला आणू शकत नाही. सत्ता आणू शकतील गेलेली, पण गेलेल्या आईला नाही आणू शकत. म्हणून मी सांगेल, त्या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र आई वडील. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा 28 युग झाले आपल्याला पाहायला मिळतो. कुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणे झाला येता, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया शेवेश केरी शरीरे लोन कीजे. म्हणून मी सांगेल तुम्हाला, महाराज प्रतिमा में भगवान नहीं होते, प्रतिमा में भगवान नहीं होते, लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते. मातृदेवो भव, मी मनाचं बोलत नाही, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो. तुका मने माय बापे, आवघी देवाचीच रूपे. तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. महाराज, चित्रपटातल्या लोकांनी आपल्याला आईवडिलाचं महत्त्व पटवून द्यावं, परमार्थातल्या माणसाने आपल्याला आईवडिलाचं महत्त्व पटवून द्यावं, तरी महाराष्ट्रात वृद्धाश्रमाची संख्या वाढावी. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. बोल आपल्या, अरे या पोरांना छोट्या घरात बापानं सांभाळलं असेल, छोट्या घरात. मी मला 3 बहिणी आहे, आम्ही 2 भाऊ आहे. छोटंसं घर आमचं, आता मोठं झालं असेल, पण एवढ्या छोट्या घरात मायनं बापानं आम्हाला 5-5 जणाला सांभाळलं. अरे मायबाप 10 बाय 10च्या खोलीत 4-4 पोरांना सांभाळतात. तुझ्या 4000 स्क्वेअर फूटच्या बंगल्यात एका आईला आणि बापाला जागा नसेल तर काय जाळायचं आहे तुझ्या बंगल्याला? काय जाळायचं बोला? पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. पैसों से किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. पैसों से बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. पैसों से बंगला गाडी मिलते है, माँ बाप नहीं मिळते. गेलेली आई आणि गेलेला बाप पैशानं मिळणार नाही मला. पण आज परिस्थिती अशी आहे, पके फल पेड़ों से रिश्ता तोड़ जाते हैं और अपाहिज माँ बाप हो तो बच्चे छोड़ जाते हैं. पिकलेलं फळ झाडाला सोडतं, तसे म्हातारे मायबाप झाले की पोरांना सांभाळायचा कंटाळा येतो. एकीकडे आपल्या बापाचं पुण्यस्मरण एवढ्या थाटात करणाऱ्या पोरांचा विचार करा आणि एकीकडे लाता मारून मायबापाला घराच्या बाहेर काढणाऱ्या पोरांचा विचार करा. तुम्हाला मी सांगेल, पोरासाठी पैसे कमी कमवा. पैसे रस्त्यावर पडलेले आहेत. आता रस्त्यावर पैसे. तुम्ही म्हणता कुठं ATM कुठे?
बोला ना, ATM कुठे आहे? पहिल्या असे रस्त्यावर पैसे होते नाही, आता पाहिजे तेव्हा तुम्ही पैसे रस्त्यावर मिळू शकता. पण तुम्ही तुमच्या पोराला दिलेले संस्कार जर नसतील तर तुम्ही कमवलेली इस्टेट तो एका दिवसात सुद्धा घालू शकता. संपत्ती कोणती हो? म्हातारपणी आपल्या पोरांनी आपल्या जवळ राहावं, याच्यासारखा श्रीमंत बाप जगात नाही. याच्यासारखा श्रीमंत बाप जगात नाही हा, लक्षात ठेवा. कोटीनं आम्ही रोज फिरणारी माणसं आहे, कोटीनं संपत्ती आहे लोकांकडे. प्रश्न मांडतात आमच्यासमोर, महाराज पुण्याला फ्लॅट आहे, पनवेलला फ्लॅट आहे, लोणावळ्याला फार्म हाऊस आहे, पण आमची अवलाद आमच्याबरोबर राहत नाही. काय करायचं या फ्लॅटला आणि काय करायचं या घराला? चला बोला. म्हणून माझी विनंती आहे, आपल्या पोरांना आपल्याला आई बाप म्हणून सांभाळावा अशी अपेक्षा असेल तर वारकरी संप्रदायाच्या संस्काराची त्याच्यावर गरज आहे. पोरांनी कीर्तनकार व्हावं म्हणून त्यांना संस्कार देऊ नका, त्यांना माणूस व्हावं म्हणून संस्कार द्या. त्यांना आईला आई बापाला बाप म्हणलं तरी बाद झालं महाराज. बाप दोनदाच रडतो जीवनात, कधी माहिती आहे? एकदा पोरगी सासरला निघाली तेव्हा, आणि दुसऱ्यांदा आपले पोरं लाता मारून घराच्या बाहेर काढतात तेव्हा. लाता मारून घराच्या बाहेर काढलं की देवाजवळ जाऊन रडतो तो बाप आणि त्या देवाला म्हणतो, देवा हा दिवस माझ्या जीवनात येण्याच्या अगोदर मला मरण जरी आला असताना मी आनंदाने मेलो असतो रे, पण हे रोजचं मरण मला परवडणारं नाही आहे देवा. पण तुम्ही, माझी विनंती आहे तुम्हाला, हा केशवदादांना खरी आदरांजली आणि श्रद्धांजली आपल्याला द्यायची असेल तर कुणाचे मायबाप जर वेगळे राहत असतील, माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला, तुम्ही माळा घाला, भजन करा, ही तर चांगलीच गोष्ट आहे, पण त्याला थोडा वेळ लागेल. पण आज मी सांगतो याला वेळ नाही लागणार. तुमचे मायबाप जर तुमच्यापासून वेगळे राहत असतील, तुमच्या बायकोचं आणि तुमच्या आईचं, तुमच्या बायकोचं आणि तुमच्या बापाचं, तुमचं आणि बापाचं जर पटत नसेल तर 4 भिंतीच्या आत बायकोच्या पाया पडा, काही होत नाही. 4 भिंतीच्या आत बायकोच्या पाया पडा आणि तिला सांगा, ऐक माझं एवढं, तुला जर मला जिवंत आणि आनंदात पाहायचं असेल ना तर माझी एवढी गोष्ट आयुष्यात ऐक, मी तुला काहीच सांगणार नाही, मला फक्त माझ्या आईवडिलाला घरात घेऊन येऊ दे, बस माझी एवढीच तुला विनंती आहे. मी तुलाही फुलासारखं सांभाळेल आणि त्यांनाही फुलासारखं सांभाळेल. माझी विनंती आहे, कुणाचे मायबाप वेगळे राहत असतील तर हे कीर्तन संपल्यावर जेवून घरी गेलात की पहिले मायचे बापाचे पाय धरा आणि त्यांना सांगा, बाबा झाल्या असतील काही चुका, माझ्याकडून झाल्या असतील, माझ्या बायकोकडून झाल्या असतील किंवा तुमच्याकडून झाल्या असतील, पण आज सोडून द्या हे सगळं आणि राहिलेले 4 दिवस आपण आनंदात घालूयात, सुखात घालूयात. तुम्ही पहिल्यांदा माझ्याबरोबर चला, एवढीच खरी आदरांजली आपल्याकडून पाहिजे, एवढंच तुमच्याकडून मला काहीतरी पाहिजे, एवढंच आजच्या दिवशी तुम्ही द्या आणि आपल्या मायबापाच्या सोबत आनंदानं राहा. एवढीच जाता जाता विनंती करतो. बोलण्यासारखं खूप आहे, वेळ संपलेला आहे. पण पुन्हा एकदा नवनाथ भाऊ, शेषराव भाऊ यांनी मला या ठिकाणी बोलवलात आणि अतिशय गोड नियोजन केलं. सर्व पाहुणे मंडळीही भरपूर हजर झाली. सर्वांना धन्यवाद देतो, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोली लिहिले कुडी वेळी वाकुडी उत्तरी करा, मना मना नाही 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 विचारिला अधिकार व्यापुला. म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया करा, हरिज्ञान देवंकारा झाले झाले समाधान तुमचे देखील चरणाचा. हरी सुरवाडी कपडे इथे सापडले केण्याचा. तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग, करुणी आरती आता वाळूची पती आज. पहा पहा ओ सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा. जय जय तुका वाही काळी उभा चंडी धजवळी. हा प्रेम सप्रेमारती गोविंदाची उवाळीती. बाळा प्रौढाणी मुक्ता उवाळीती परमानंदा. नावा म्हणे के सेवाते ते कोणी राहिलो तर
भोले लाल जगी नाव गेले महाकैवल्य प्रकट भोले ब्रह्म गेले आरती आरती तुकाराम राघवे सागरा स्वामी सद्गुरुधामा पायदा कवियावा हरी लोकांना वंदना मागणी तीर्थवृत्ती आहे या संताची निर्विहित मदती तुकामणी आता उदार तो या संताची निर्विहित मदती देवा तुकाराम देवा तुकाराम उल्लाही करदाहरी श्री ज्ञान देवा तुकाराम पंढरीनाथ भगवान